केस गळणं हा एक प्रॉब्लेम आहे. पिढीजात असू शकतो. वडिलांना टक्कल आहे, आजोबांना टक्कल आहे, मी पण टकलू, माझा आता मुलगा आणि नातू पण टकलूच होणार. हे एक वेळ ठीक आहे, पण त्यालासुद्धा काहीतरी उपाय असणार. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. काही आजार हे पिढीजात येतात असं काही जण सांगतात. आयुर्वेदात सांगितलेलं आहे काही आजार पिढीजात आहे, परंतु नको ते आजार पिढीजात मात्र नाही. संधिवात हा काही पिढीजात आजार नाही. केस गळणं, केसांचा रंग ठरणं, म्हातारपण येणं, मासिक पाळीशी संबंधित आजार हे कदाचित पिढीजात असू शकतात. म्हणजे आईवडिलांचे दोष मुलामध्ये येऊ शकतात. परंतु ज्या चुका आम्हाला शोधता येत नाहीत त्याचं खापर आम्ही पूर्वजांवर फोडतो आणि मोकळे होतो. पण या ठिकाणी आपण हे विसरतोय की आपली पुढची पिढी देखील त्या रोगांना कसं लढायचं हे माहीत नसलेलीच जन्माला येणार आहे. मग ती आमच्या नावाने जर शंख करायला लागली तर त्या पिढीचा काय दोष सांगा मला. ज्या चुका पणजोबांनी केल्या, त्या चुका आजोबांनी केल्या, त्याच चुका बाबांनी केल्या, त्याच चुका जर मी केल्या तर माझा मुलगा आणि माझा नातू आणि माझा पणतू देखील त्याच चुका करणार. ह्याला पिढीजात म्हणायचं. चुकांना पिढीजात करता येईल. बरं, मला असा एक प्रश्न पडतो की ह्या सगळ्या रोगांचं मात्र पुढच्या पिढीमध्ये कॅरी फॉरवर्ड होतो आहे, चांगल्या गुणांचं का नाही होत? आईवडिलांचे चांगले गुणही आहेत ना, ते सगळेच्या सगळे मुलांमध्ये का नाही उतरले? याचा अर्थ असा आहे की आपल्याला सोयीस्कर अर्थ काढण्यात आपण पटाईत असतो. ज्या चुका आधीच्या पिढीने केल्या त्या शोधायच्या आणि या पिढीमध्ये आपण त्या करू नयेत अशी दक्षता घ्यायची. म्हणजे मग आपण नक्कीच काही रोगांवर नियंत्रण मिळवू शकतो. केस गळणं हा एक प्रॉब्लेम आहे. पिढीजात असू शकतो. वडिलांना टक्कल आहे, आजोबांना टक्कल आहे, मी पण टकलू, माझा आता मुलगा आणि नातू पण टकलूच होणार. हे एक वेळ ठीक आहे, पण त्यालासुद्धा काहीतरी उपाय असणार. असं सोडून दिलेलं नाही आयुर्वेदाने वाऱ्यावर सगळ्यांना. त्याचं उत्तर काय असेल? त्याचं उत्तर एकच आहे की उत्तम संस्कार करावेत. खाण्यापिण्यातल्या ज्या चुकीच्या सवयी असतात त्या बदलून टाकाव्यात. जीवनशैलीमधल्या काही बदल असतात ते सकारात्मक करावेत. मग आपल्या जीन्सला देखील तीच सवय लागते आणि मग जीन्समधनं कॅरी फॉरवर्ड होणारे काही आजार जे असतात ते होणार नाही. पण याचा कोण करणार कोण? मालवणी भाषेत एक म्हण आहे, करतो लो कोण? असं म्हणून नाहीच आहे. जे बदलायला पाहिजे ते आपणच बदललं पाहिजे आणि याच जन्मात बदललं पाहिजे, तर पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात ते दोष आपल्याला लागणार नाही. पण ते दोष लागू नयेत यासाठी आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. काही आजार जे पुढच्या पिढीत जाणारे आहेत, जे जीवनशैलीशी संबंधित आहेत, ते जीवनशैलीतले संबंध असतील तर ते बदलायला पाहिजेत. जसं पाणी पिण्याची वेळ किंवा पाणी किती प्यावं हा नियम, कुल परंपरेने जेवण आपलं जे काही चाललेलं आहे त्याच्यात काही चुकतं आहे का याचा शोध घ्यायचा. आपल्या वैद्यांचा सल्ला यासाठी घ्यायचा. दुष्य देशम बलम कालम वयम प्रकृतीम अनलहा सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्य पृथक्विधा. एवढ्या 10 अवस्थांचा विचार जर आपल्याला आरोग्याच्या बाबतीत करायला सांगितलं आहे, एखादा सल्ला वैद्यांचा घ्यावा, त्यांची दक्षिणा असेल ती त्यांना द्यावी आणि विचारावं की माझ्या कुळात पुढच्या पिढीला होऊ नयेत असे काही आजार मला जर होणारे असतील तर ते मला कसे ओळखता यायला पाहिजेत. वैद्यांचा सल्ला जरूर घ्या आणि ह्या पिढीजात पुढे जाणाऱ्या फक्त दुर्गुणांवर मात करायला शिका. धन्यवाद.